दरम्यान ध्रुव समोर जयराज. पुढचा चेंडू आवडीला पॉइंटला खेळतायत. सुंदर शतरक्षण बॉडमॅनचा यूज केला होता. मागचे मॅच आपण बघतायत 41 धावा डिफेंड झालेले आहेत. हे सांगताना मैदान खऱ्या अर्थाने बॅटिंगसाठी आणि गोलंदाजीसाठी अनुकूल असं आहे. जेव्हा तुम्ही चांगले चेंडू हाताळाल हे विकेट तुम्हाला साथ देईल. बघूया पुढचा चेंडू ध्रुव. अप्रतिम ऑन ड्राईव्ह आणि ती तुषार. चुका कमी होता तुषारकडनं. आणि इथे आपण बघतायत अतिशय सुंदर संधी होती आणि दोन्ही दिशेने संधी हुकलेत असं म्हणायला हरकत नाहीये. शॉट मिडॉनला झेल घेण्याचा प्रयत्न तुषार यांचा होता. तिथे मात्र रनआउटचा प्रयत्न होता. चांगला चेंडू गॅदर केला होता. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा चेंडू मिस्टर ध्रुव. ओ आडव्या बॅटने पॅड आणि बॅट मध्ये चेंडू होता. बॅटला स्विंग केलं ऑन साइडला. डीप बॅकवर्ड टॉस स्क्वेअर करण मोरे आहे तिथे. एक्युरेट थ्रो काय असतो दाखवताना करण ऑन दी स्टंप परफेक्ट थ्रो आहे. मागच्या मॅच मध्ये करणने आपण बघितलं कीर्तेश खरतला तिथे बाद केला आणि तिथून जो टेन्शन बिरवाडी संघाकडे कन्वर्ट झाला त्या संकटातून मात्र त्यांना पुढे येता आलं नाही. आणि एक एक विकेट किती महत्वाची असते सांगताना त्या मॅचचा तो चेंडू आपल्याला बघायला मिळाला. तुर्तास धावसंख्या पोहोचले. एक धाव स्कोर कार्डवर. समोर प्रशांत. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅटर आपण बघतोय प्रशांत. ओ स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. भन्नाट वेग आहे ध्रुव यांचा. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतलाय. नक्कीच यंदाचं वर्ष ध्रुव यांचा जो परफॉर्मन्स आहे खूप चांगला होताना आपण बघतोय. आणि पवनसुत नवली संघाचं नाव जर पुढे घेऊन जायचं असेल तर या युवा खेळाडूंना आपलं बेस्ट द्यावं लागेल. कारण जोपर्यंत प्रणय गरत, तुषार गरत, तुषार मोरे यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत तिथून जो तुम्हाला अनुभव मिळेल तो पूर्ण लाईफमध्ये कामाला येईल. आणखीन एक शॉट खेळण्याचा प्रयत्न तितकासा चांगला नाही आहे. ते आपण बघतायत कव्हर्सला तुषार आहेत. धावसंख्या पोहोचले 2 वरती. पहिलं षटक या ठिकाणी संपले आणि अवघ्या 2 धावा. एक गुणवत्ता दाखवली ध्रुवनं. फ्रंटलाईन गोलंदाज एक मारूफ गोलंदाजाचं काम करताना. सर आदित्य मेघवाल संपूर्ण रात्रभर ज्या युवकांना आम्हाला साथ दिले. समालोचकाच्या पाठीचा कणक बॅकबोन म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती असलेली जी प्रसन्नता आहे ती नक्कीच आम्हालाही या ठिकाणी ऊर्जा देण्याचं काम करते. त्यासाठी आदित्य मेघवाल यांना मी थँक्यू म्हणतोय. तसेच आमचे सुमित राऊत एक अप्रतिम ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, ऑनलाईनच्या भूमिकेमध्ये सातत्याने चांगलं काम करतायत. आणि सर्वात बिझी शेड्यूल कोणाचं असेल तर ते आमचे कॅमेरामन हर्षद गरजचंही कौतुक करावं लागेल. संपूर्ण रात्रभर सर्वांच्या हालचाली टिपण्याचं काम करताना चेंडूला फॉलो करण्यासाठी एक जाणला जातोय आमचा हर्षद. त्याचे खूप सारं कौतुक. फक्त हळुवारपणे दिशा दिले. चेंडू जाईल सिली मिड ऑफ रिझनला. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचले 3 वरती. ही विकेट आहे ना त्या विकेटवरती गोलंदाजाचा बोलबाला राहिला आणि खास करून साई 11 माननं 44, 37 आणि 41 या 36 चेंडूमध्ये डिफेन्स केलेले आहेत. हे दर्शवताना की त्यांचा जो क्लास आहे ना तो भरपूर मोठा आहे. अल्टीपल्टी फॅन्सी शॉट मारण्याचा प्रयत्न जयराजकडनं झालंय. मोठी चुकी आणि इथे मात्र मोठा विकेट. तंबूच्या आसऱ्याला जाताना MS11 जाई संघाला लागतोय मोठा हादरा. फलंदाज जयराज बॅक टू द डगआउट. आउट.
न्यूमान प्रिन्स. प्रिन्स येत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य ध्रुवचा राहिले आणि इथून आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर यतीन आल्यात आणि यतीनने सुद्धा सुंदर कामगिरी करत जयराजचा विकेट पहिला ब्रेक थ्रू दिलाय पवनसूत नवली संघाला. न्यूमान प्रिन्स पुढचा चेंडू घेऊन तयार होताना यतीन पाटील. हो हो, स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज झालाय. डॉट बॉल बघायला मिळतोय. यतीन पाटीलचा प्रवास अंडरआर्म मधनं पवनसूत नवली संघामध्ये झाला आणि आज संपूर्ण पालघरकर बघतायत यतीन पाटीलच्या गेंदबाजीचा गोलंदाजीचा एक जबरदस्त नमुना. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये ज्या पद्धतीने यतीन पाटीलनं कामगिरी केली ना, कौतुकास्पद आहे. पुढचा चेंडू आई स्लोवर होता. मिड ऑफला तुषार आहे आणि इथे आपण बघतायत सिंगल मिळेल का, तर एक धाव परिपूर्ण बघायला मिळते. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलंय की एक एक धावेसाठी जी मेहनत करावी लागत आहे ना, जेव्हा चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व सुरू असतं धावामध्ये आणि चेंडूमध्ये अंतर असतं, तेव्हा त्या एका धावेची गरज माहिती पडते. ज्या पद्धतीने सायकता बिरवाडी संघाला एक चेंडू 2 धावा असताना पहिली एक धाव झाली, दुसऱ्या धावेमध्ये रनआउट झाले आणि तिथे त्या एका रनची किंमत किती अनमोल आहे ही त्यांनाच माहिती आहे. दरम्यान किरणजी पांगरे त्यांचंही आगमन झालं. वेलकम किरण. पुढचा चेंडू हो हो, आणखीन एक गतीला परिवर्तन करणारा चेंडू आहे. चेंडू हा एक सुंदररित्या हाताळला गेला. पडल्यानंतर थोडासा राईज सुद्धा होतोय, टर्न सुद्धा होतोय आणि प्रथमतः फलंदाजांना थोडासा कंट्रोलमध्ये ठेवतोय. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू मिस्टर यतीन पाटील मॅन इन गोल्डन फॉर्म. काय गोलंदाजी करतायत. नजाकत, टप्प्यावरती नियंत्रण आहे. प्रत्येक चेंडूला फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवतायत आणि आपली एक्युरेसी किती छान आहे हे दाखवताना हा गोलंदाज. इथे मिडॉनला खेळताय चेंडू. एक धाव परिपूर्ण केले. लॉंग ऑन मध्ये आपण बघतायत ट्रॅव्हल झालाय आणि इथे चुकी झालंय पुनश्च. नव्या स्कोर कार्ड वरती 6 षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी कंप्लीट झाले आणि अवघ्या 6 धावा. आता असं वाटतंय की इथे 40-45 धावा सुद्धा भरपूर आहेत की काय, हा एक प्रश्नचिन्ह आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करते. थोडस स्पीडअप करा, अजूनही मेगा फायनल खेळायची आहे, विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत पुनश्च ध्रुव. 6 धावा 3च्या सरासरीने बघायला मिळत आहेत. एक जबरदस्त कामगिरी केले ध्रुव आणि यतीननं. नावाप्रमाणे क्लास दाखवलायच. बघूया समोर आपण बघतायत बॅटर प्रिन्स आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हुकचा शॉट कन्वर्ट केला, हुक अँड पुल आणि इथे जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचले 10. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील ध्रुव. वेरीफच बॉलला मात्र आपला इरादा दाखवला यावेळेला प्रिन्सनं. पुढचा चेंडू ओ परफेक्ट ब्लॉक उत्तर दिलंय ध्रुवनं. डॉट बॉल किंवा गोलंदाज आपण बघतायत राईट आर्म इन टॅलेंटेड बॉलर.
10 रन स्कोर कार्ड पर। जबरदस्त शॉट या वेळेला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश करतो, सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या 1 ने 11 वर पोहोचते. 11 रन स्कोर कार्ड पर. जबरदस्त भन्नाट वेग या मॅच मध्ये. प्रशांत स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा ध्रुव चेंडू क्रमांक स्लॉट मध्ये आहे. नो मॅन लँडला मात्र चेंडू लँड होईल आणि तिथून चेंडू वन्स बाउन्स ओव्हर द रोफ. चौकार आलाय. जबरदस्त कामगिरी. धावसंख्या 4 ने फ्लाय झालंय आणि पोहोचली ती 15 वर. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. हो, याही वेळेला शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र आपण बघतायत. ध्रुव पुनश्च चेंडूला उचलतायत. धावसंख्या 15 वरच स्थिरावलेली आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू पूर्णतः ब्रेक लावला गेला रन्स वरती. प्रत्येक रन साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागते इथे. साई 11 MS 11 झाई संघाला पुढचा चेंडू अंतिम चेंडू असेल. ध्रुव प्ले स्पेल मधला शेवटचा चेंडू घेऊन दाखल होत आहेत. परफेक्ट ब्लॉक. लाऊड अपील विचारलं होतं इथे. पंच सांगतायत चेंडू बाहेर जाणार आहे. पिचिंग षटक संपते इथे तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 15 धावा. न्यूमॅन 3 षटक क्रमांक 4 घेऊन दाखल होत आहेत. थँक्यू सो मच. अजित पाटील सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. इथे बॅटच्या बाहेरच्या भागाला लागला होता बॉल. ट्राय सुपर होतं. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 16 धावा. लस दॅन रन बॉल सध्या टीम आपल्याला पाहायला मिळते. बट हे नाव MS 11 जाई आहे. कमबॅक करणं ही टीम जाणते. बट सध्या जे काम पवनसूत नवलीनं केलंय ते सुपर्ब. ते सातत्य टिकवायचं नवलीला. त्या जाईला फक्त इतकंच सांगायचं, युअर कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. जयराजचं लवकर बाद होणं थोडंसं टेन्शन वाढवणार आहे. पाहूया तिथे बॅट्समन पुन्हा एकदा बाउन्स बॅक करतील का. टप्पा पडलाय. चाललाय एसटी रक्षकाच्या अगदी समोर. रनआउटचा धोका. वॉट अ कॉल. आणि अगदी आपण बघताय कॉल चांगला होता. लास्ट मोमेंटला बॅटरचं बॅट ग्राउंडिंग करणं विसरून गेले आणि त्यामुळे जिकडे रनआउटच्या स्वरूपात विकेट जाताना पाहायला मिळते आणि फलंदाज बाद होतात. अजून एक धक्का या ठिकाणी लागलाय, तो म्हणजेच टीम जाईला. यतीन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बट सगळ्यात खतरनाक या मॅच मध्ये होता तो म्हणजे ध्रुवचा स्पेल. 2 षटकं टाकत या मॅच मध्ये त्यांना 11 धावा फक्त खर्च केले. विकेटचा कॉलम त्याचा जरूर खाली आहे, बट त्यानं गोलंदाजीमध्ये आहे ना एक फायरिंग स्पेल जो रन्स बनवू देणारा नव्हता. विकेट का गमावली आहे ना जाईनं, कारण त्यांना मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं.
धनंजयला. धनंजय नाईक. आता नाईकच्या बॅटिंगला इतकंच सांगावं लागेल, नाईकची एक फाईट, वातावरण एकदम टाईट. धनंजय नॉन स्ट्राइकर एंडला. ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज प्रिन्स. प्रिन्स ऑन स्ट्राईक. प्रिन्स म्हणजे राजा. राजाचं राजपण या मॅच मध्ये पण दिसेल का? कारण पवनसुत नवलीचे गोलंदाज सध्या इतका सुपरबली बॉलिंग करतात. पवनसुत नवली या मॅच मध्ये आहे, त्याचं कारण यश आणि त्या सोबतीनं करण मोरेनं टिपलेला या टुर्नामेंट मधील एक सर्वोत्कृष्ट झेल. आणि त्यानंतर अंतिम बॉल पर्यंत मॅच आली. खूप सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. कौशिक राऊत देखील आज आपल्या सोबत. पालघर जिल्ह्यातील युवा समालोचकांच्या यादीतील एक प्रतिभा संपन्न असं नाव. फार कमी काळात कौशिक खूप चांगली प्रगती करतोय. जिकडे जिकडे क्रिकेट मॅचेस असतील, एखादा टर्न जरी त्याच्या वाट्याला आला त्यामध्ये एन्जॉय करत स्वतःला तो प्रूव्ह करतो. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. धावफलक सिंगल डबल न पुढे चालला. MS11 जाईला षटकार चौकारांचा शॉक आहे. समोर करण मोरे नावाचं वादळ फलंदाजीत येणारा 40-45 या मॅच मध्ये पाहिजेत. कारण आता वेळ आहे ना, दुपारची 3, 4, 5 किंवा रात्रीची संध्याकाळच्या 7 ते 10, 11च्या दरम्यान तुम्ही मॅचेस नाही खेळत आहात. डे नाईट संपून आता परत मॉर्निंग झाली आहे. 3 वाजून जवळजवळ आपण बघताय 13 मिनिटं झाली आहेत. आणि इकडे आता बॉल ट्रॅव्हल होणं कठीण आहे. पण नाईकला त्याचा फरक नाही पडत. नाईकच्या बॅटवर आला की तो बाहेर जाणार अशा प्रकार आहे. आणि हा चाललाय धनंजय नाईकच्या बॅटमधनं. व्हेरी मच निडेड 4. ज्या फटक्याची गरज होती जाईला, तो फटका आलाय धनंजय नाईकच्या बॅटमधनं. अगदी या चौकारानं ना अजूनही टीम लेस दॅन रन बॉल आहे, बट थोडासा दिलासा देण्याचं काम धनंजय नाईक ने केलंय. जब तक मैं खड़ा हूँ तब तक मैं लड़ूंगा, जाई जब मुश्किल में तब मैं आऊंगा, चाहे हालात कैसे भी हो, धनंजय नाईक इस नाम को मैं साबित करूंगा. 23 23 धावफलकावर. मशाल मॅचला जर इथनं 45 बनले, कारण आता ज्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे ना, ती ग्रीप पवनसुत नवलीला सोडायची नाही या मॅच मध्ये. 12 बॉलमध्ये जरी 15-16 आल्या, 40च्या आतमध्ये धावफलक कुठेतरी पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये 41-10 धावेच्या अगदी फरकानं तो सामना जिंकताना आपण पाहिलं. साई 11 मान या टीमला ध्रुवचा स्पेल सुपर्ब होता. शेकोटी कुणीतरी पेटवली आहे. रिक्वेस्ट प्लीज बंद करा. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. संपलाय खेळ. आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. जातीय मैदानावरती विकेट. एकामागोमाग एक विकेट मैदानावरती जात आहेत. मॅच क्लोज. मॅच खतरनाक आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. संकल्प. बॅटची आतली कडा घेऊन बॉल मागे आला. शॉर्ट थर्ड मारला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अगदी वेगात केला होता थ्रो. त्याच दरम्यान आपण बघताय एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे जाल. (24) 24 धावा धावफलकावर. हालात चाहे कैसे बो,
नशा दिल में जीतने का होना चाहिए. मॅच मध्ये धनंजय नाईकला लढायचं जाईच्या सन्मानासाठी. आलाय धनंजय नाईकच्या बॅट मधनं पुल पॉवरफुल डिलायसियस वंडरफुल सिक्सर. नाईक जोमात गोलंदाज कोमात. आणि या षटकारानं स्कोर धावफलकावरती जाऊन फ्लाय झाला. 3-0-30 रन्स यायला पाहिजे, कारण करण मोरेची बॅटिंग पण तर पाहिजे ना. थांबलेत कशासाठी प्रेक्षक? त्यासाठीच. आणि जर रन्स आल्या तर मॅचला मजा येणार. 45ची चर्चा सुरू आहे. धनंजय नाईक जर इथनं शेवटपर्यंत खेळला तर अजून तो 2 मारू शकतो. षटकार. मला आजही अपोलो स्पोर्ट्स चिंचणीची स्पर्धा आठवतं. धनंजय नाईक अशाच कठीण परिस्थितीमध्ये मैदानावरती आला. जाई रन बॉल खेळत होती, नंतर येऊन 5 बॉल 5 षटकार मारले धनंजय नाईकनं. आणि जबरदस्त बॅटिंग करत त्या टुर्नामेंटच्या सेमीफायनलिस्ट होता हा संघ. त्यानंतर फायनल जिंकली होती धाकटी डहाणू या टीमनं. तिकडे मी पहिल्यांदा पाहिलं ते म्हणजेच करण अंभिरेला. खतरनाक बॉलिंग टाकत होता त्या टुर्नामेंटमध्ये करण. मगाशी मयूरदादा मर्देसोबत ती चर्चा आम्ही करत होतो की येत्या काळामध्ये प्रीतम बारी, मयूर मर्दे या धाकटी डहाणूच्या सुपरस्टार नंतर करण अंभिरेच्या नावाची देखील चर्चा पालघर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होईल. बॉल तयार. फुल टॉस. कसा सोडेल? जसा आला तसा पाठवलाय. सडक पे कडक सिक्स. आणि धनंजय नाईकची हाईट. बॉल देखील थोडासा डीप होत होता. चांगला निर्णय अंपायरचा. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर. या पाहूयात कशा प्रकारे हा शॉट अटेम्प्ट केला. आधीच थोडेसे बॅकफुटला गेले होते, थोडे बँड देखील झाले होते आणि कमरेच्या अगदी थोडासा वरती होता पण डीप होत होता बॉल, हे अंपायरचं मत. आणि अलीकडच्या काळात त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय प्रत्येक फलंदाजाची उंची ती मात्र तिकडे आधीच काउंट केलेली असतं. त्यानंतर त्यानुसार बिमर चेक केला जातो. इथे धनंजय नाईक जवळजवळ आपण बघताय आधीच थोडेसे बॅकफुटला गेले, त्यामध्ये थोडं बँड होऊन खेळत होते, बॉल देखील डीप होत होता. गुड डिसिजन बा अंपायर. लगातार 2 आलेत, 36 झालेत. नाईक आलाय आणि नाईकनं मैदानावरती जसं आपण म्हणालो ना, नाईकची एक फाईट, वातावरण टाईट. आतापर्यंत मैदानावरती 2 षटकार 1 चौकार त्यांना मारलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आणि आता घडलंय काय? बॉल विकेटच्या बाहेर पिच झालाय की वाईट लाईनच्या बाहेर? अंपायर सांगत असताना येस, इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 37. आदित्य अतिशय सुंदर स्कोरिंग करतोय. आणि ओमसाई स्पोर्ट्स लाईव्ह टीम, ग्रेट जॉब बॉईज. एका कॅमेरामध्ये इतकं सगळं कव्हरअप करणं कठीण असतं, चॅलेंज असतं, आणि ते मात्र अगदी सहज स्वीकारत एखादी स्पर्धा यशस्वी कशी केली जाईल, ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट कसं केलं जावं, त्याचं ज्वलंत उदाहरण ओमसाई स्पोर्ट्स लाईव्ह ही टीम करते. सुमित वॉरूममध्ये आणि सध्या इतक्या गुलाबी थंडीमध्ये कॅमेरामॅन म्हणून हर्षद हे सगळे क्षणचित्र टिपतोय. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहताय स्कोर थांबलाय. काहीशी चर्चा देखील मैदानावरती सुरू आहे. अंपायर सोबत काहीशा चर्चा जरूर सुरू आहेत. या पाहूयात काय निर्णय त्या ठिकाणी येईल. चला, एकच कॅमेरा आपल्याकडे आहे, त्यामुळे DRS नाहीये. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. चला करण दादा, रिक्वेस्ट आयोजन समितीचा एक मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. मॅच सुरू करायची टीम नवली. ड्रमच्या मागे जाऊन शॉर्ट अटेम्प्ट केला होता का? अगदी त्या चर्चा सुरू होत्या. बदलत्या नियमानुसार बॅट किंवा तुमच्या शरीराचा कुठलाही भाग जर स्टंपच्या आतमध्ये असेल, अंपायर देईल ना निर्णय मित्र, मला सांगून काय. मी नियमानुसार फक्त तुम्हाला सांगतो सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, टीमच्या माहितीसाठी, स्टंपच्या मागे तुमची जरी पूर्ण बॉडी असेल किंवा बॅटचा थोडा जरी पार्ट स्टंपच्या आत असेल तरी तिकडे रन्स कन्सिडर केल्या जातात.
जर पूर्ण तुमचा कुठलाच भाग बॅट देखील आतमध्ये नसेल तर तिकडे रन्स दिल्या जात नाही. स्विच हिट खेळायचं होतं, नाही जमलं. आला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. एका बाजूनं नाईक रन बनवतोय, दुसऱ्या बाजूनं त्याला 7 कोणी देत नाहीये. षटक संपलेत मैदानावरती 5. करण मोरे अगदी खूप चांगल्या प्रकारे आपल्या टीमला लीड करतोय. अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते पवनसूत नवलीकडनं. धावफलक स्कोरकार्ड वरती 5 षटकं संपल्यानंतर 38. थोडं हे षटक महागडं राहिलं कारण 15 धावेचं हे षटक होतं. 4 ओव्हर लेस दॅन रन बॉल होती टीम. 23 झाले होते. आता 5 ओव्हर झालेत, 38 झालेत. जर या ओव्हरमध्ये 15 आले तर 53 बनतील. मग जाईसाठी ते फार मोठं लक्ष होईल आणि तो एक चॅलेंज मोठं येईल. ते म्हणजेच टीम पवनसूत नवलीकडे येत्या गोलंदाजानं 10-12 जरी खर्च केल्या तर 50 पर्यंत टीम जाऊ शकते. MS11 जाई ही फायनलच्या आधी फायनल आहे असं सगळे म्हणतात. मी म्हणायला ना ही वॉर्निंग बेल आहे येणाऱ्या टीमसाठी, कारण तिकडे साई 11 मान उलटफेर करायला असतं यार गोलंदाजीच्या जोरावरती. फलंदाजांना आता आहे ना कमीत कमी मेगा फायनल मध्ये तरी मनावर रन बनावा. फटका फर्स्टला मिस टायमिंग आहे. मॅचची गोल्डन विकेट हवत आहे. ही विकेट रन्स मध्ये बदलाव आणेल, हो आणेल. टिपलाय त्या ठिकाणी करण मोरेनं झेल आणि लिटिल मास्टर ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय एक चांगला झेल कॅरी करताना. आणि करण मोरेच्या कॅच नंतर गोलंदाजाला मिळते विकेट. गोलंदाजा यश आजच्या रात्रीतला हिरो 6 बॉल 5 धावा डिफेंड करून टीमला आणलाय सेमीफायनल मध्ये. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली आहे. धनंजय नाईक बॅक टू डग आउट. धनंजय नाईकचा बाद होणं म्हणजे 7 ते 8 धावेचा फरक या ठिकाणी जरूर पडणार आहे. बिरसा मुंडा ट्रॉफी, क्रांतीवीर आणि क्रांतीवीर जननायकाला भावपूर्ण श्रद्धांजली देणारी क्रिकेट स्पर्धा. आपला मित्र विशाल दौडी त्याच्या आठवणी खातीर ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आणली. दोस्ती ग्रुप खैरापाडा आणि कौतुकास्पद आयोजन राहिलं. एकच रिक्वेस्ट होती सगळ्या टीमला की जर तुम्ही 4-4:30 पर्यंत आला असता तर जवळजवळ आता सगळं पॅकअप झालं असतं. पण जवळजवळ तुम्ही 3 तास लेट आलात. त्यामुळे 3 तास आपल्याला आता हा वेळ इकडे जास्त द्यावा लागला. कॉमेंटेटर्स वेळेवरती आले, अंपायर्स वेळेवरती आले, आयोजन समिती रेडी होती, लाईव्ह टेक्निकल टीम रेडी होती, प्रेक्षक सज्ज होते, वाट पाहत होते की आपल्या फेवरेट टीम्स कधी येतील. बट टीमचं उशिरा आहे ना, त्यामुळे फायनल मॅच तो देखील खूप उशिरा आपल्याला पाहायला आम्हाला. एक सिंगल बाईटच्या स्वरूपात लेग बाईटच्या स्वरूपात आली आहे आणि एक सिंगलनं स्कोर पुढे चालला 39. 4 ओव्हर 38, 4 ओव्हर 23, 5 ओव्हर 38, 6 ओव्हर किती 50, 45. बॉल बॅक ड्राईव्ह समोर मिड ऑनला लॉंग ऑफ पोचेल का, मिड ऑफ आला आणि सेकंडचा कॉल आणि क्लोज हा कॉल आणि रन आउट. फलंदाज बाद. एक सिंगल ऍड होईल धावफलक 40 वरती आणि विकेट जाईल रनआउटच्या स्वरूपात. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि तदनंतर जातीये रनआउटची विकेट. चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल या मॅचमध्ये. अशाच प्रकारे क्रिकेट तुम्हाला दाखवायचं आहे, शेवटपर्यंत सातत्य टिकवायचं आहे. तर चांगल्या मॅचेसमध्ये चांगलं मोठ्या मॅचचं मोठं क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल. बडे मॅच का बडा प्लेयर बीच मैदान के अंदर. करण मोरे त्याच्या बॅटिंगच्या जलव्यांची चर्चा या ठिकाणी सुरूच आहेत. न्यू बॅटर स्वप्नील आलेत. आता देवला पण थोडंसं टेन्शन आलं. किरणचं आता बनवणार कोण. स्वप्नीलला म्हणावं लागेल तेरा भाई खेळा, तू काय को डरता. व्हाईट लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा आणि एक अतिरिक्त धावेनं धावफलक मैदानावरती पुढे जाल.
टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. एकने पुढे जाल 41. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, लॉंग ऑन चेस करेल का? हो, पोहोचला बॉलवरती. एक सिंगल झाली आहे. कंप्लीट सेकंडचा कॉल. व्हॉट थ्रो, काय फिल्डिंग करतीये मैदानावरती टीम पवन सूद नवली. ग्रेट ग्रेट एफर्ट आणि यश देखील मिळतं. रिझल्ट चांगला. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद. 11 खेळाडूंसोबत ना 12 मॅनचा रोल देखील क्रिकेटच्या पटलावरती तितकाच मोठा असतो. टीमच्या स्कोर कार्डवरती अगदी लक्ष देणं, प्लेयर्सची नावं हायलाइट्स करणं, कोणता बॉल कुठे जातोय, कोणत्या फिल्डर्सकडे, कोण कॅच कॅरी करतंय, कोण षटकार मारतंय, कोण विकेट्स काढतंय, या सगळ्या अपडेट्स पोहोचवणं. आणि त्या सोबतीनं काय, एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर जशी टीमला गरज तसं मैदानावरती धावणं, खेळाडूंपर्यंत पाहणी पोहोचवणं. 12वा खेळाडू बनणं ना मित्रांनो सोपं नाही. एक गोष्ट मला आवर्जून थोडीशी खंत वाटतं. अनेक 12 मॅन ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात ना, जे प्लेइंग 11 मध्ये खेळतात ना, जवळजवळ अर्ध्या प्लेयर्सचे मोबाईल त्याच्या बिचाऱ्याच्या एकट्याकडे दिले जातात. मग तो तुमच्या स्कोर अपडेटकडे लक्ष देणार, तुमचे फोन वाजले, कोणाला लिंक सेंड करा, कोणाचा कॉल पिक करा, या सगळ्या जबाबदारी सांभाळणार. 12 मॅनला अगदी थोडंसं जपायला शिका. कारण जर 12वा खेळाडू नसेल ना, तर मैदानावरती मग त्या 11 खेळाडूंची किंमत देखील शून्य होतं. कारण लगेच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागतो. भरपूर सारा बदलाव मैदानावरती 12व्या खेळाडूमुळे घडत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण युजी चहलला अगदी मैदानावरती येऊन नंतर मॅन ऑफ द मॅच घेताना देखील पाहिलं. शिवम दुबेच्या जागी राणाची रिप्लेसमेंट, खूप काही गोष्टी चर्चा होताना ऑस्ट्रेलियनच्या माध्यमातून पाहिल्या. बॉल चालला समोर लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. इच अँड एव्हरी प्लेअर इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचा वेगळा रोल आहे. जितका तुमच्या ओपनर प्लेअरचा तितका तुमच्या 12 मॅनचा. 17 मैदानावरती संपलं पहिलं. धावा झाले धावफलकावर 44 आणि 45चं टार्गेट. 44 इज द टोटल, 45 इज द टार्गेट. 44 बनलेत, 45चं लक्ष. ज्या टार्गेटची चर्चा होती ना, तेच टार्गेट मैदानावरती सेट झालंय. त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात बदलाव. सुरुवातीची 3 षटकं आणि या आवाज या ठिकाणी आपण ऐकूयात. कॉम्बॉक्समध्ये आमचे समालोचक मित्र घरत सर आणि पाटील सर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील. या स्वागत आहे आपलं. चला लगेचच मैदानावरती ओपनिंग पेअर पाठवायची आहे. टीम पवन सूद नवली. रिक्वेस्ट सलामीची जोडी मैदानावरती पटकन पाठवायचे. तर भावेश पटेल किंवा ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आपण लगेचच येऊन अंपायर सोबत इकडे संपर्क साधायचा. 2 मिनिटं थांबा. ऑर्गनायझर कमिटी आपण लगेचच या आणि आपण संपर्क साधायचा. या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटी ऑफिशियल मेंबर्स.
चला प्रणय घरात किंवा करण मोरे आपण त्वरित इकडे या. लगेच जायचं पटकन, त्याच्या आधी मॅच सुरू होणार नाही. प्रणय घरात आपण यायचं किंवा करण दादा आपण संपर्क साधा लगेचच. कॉमेंट्री बॉक्स समोर या आपण ऑर्गनायझर कमिटी सोबत. या ठिकाणी करण दादा आपल्याला संपर्क साधायचा आहे. गेम आपण कंटिन्यू करतोय. ऑर्गनायझरचा थम्सअप. मॅच स्टार्ट होईल. जाऊयात आपण जसे अंपायर्स मैदानावरती पोहोचतील सामन्याची केली जाईल या ठिकाणी सुरुवात. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. 44 झालेत, 45चं टार्गेट आहे. या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव. आवाज ऐकूयात अजित पाटील सरांचा. धन्यवाद.
चल वळूया आपण मॅच कडे. धनंजय नाईक टार्गेट सेट केले. आदित्य आम्हाला सांगतायत 45 धावांचा. सेकंड सेमी फायनल, सेकंड इनिंग आणि पहिला चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल. 36 चेंडू 44 बनवलेले आहेत. 45 धावांचं टार्गेट. पुढचा चेंडू धनंजय. ओ यावेळेला थोडंसं चेंडू थांबून आलाय. पुलचा फटका मारण्याचा इरादा होता. चेंडू डीप काऊ कॉर्नरला गेलाय. एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या 1 स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. प्रणय घरत पुढचा चेंडू धनंजय. डाऊन द लेग स्टिक. अंपायर सिग्नल है, इट इज अ बाइट बॉल. थोड़ी तेज डालने का प्रयास था और ये गेंद थोड़ी सी लेग स्टिम को छोड़ते हुए अंपायर के संकेत है वाइड बॉल. एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 2 रन. सेकंड सेमीफाइनल हम देख रहे हैं. काफी तगड़ा मुकाबला है दो टीमों के बीच. और इस समय कदमों का इस्तेमाल. बाल बाल बचे. थोड़ी सी गेंद विकेट कीपर के आगे गिरी है. इस बीच एक बार फिर डॉट बॉल. 45 रनों का लक्ष्य, लेकिन इस मैदान में, इस टूर्नामेंट में 37 रन बचाते हुए हमने देखे, 44 हमने बचाते हुए देखे, 45 हमने बचाते हुए देखे. तो देखना ये कि अब रन्स बचेंगे यहाँ पर या फिर टारगेट अचीव किया जाएगा. इस बार भी डाउन द लेग स्टंप. वाइड बॉल का कॉल. एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा. स्कोर पहुंचता हुआ 3 रन. तीन रन स्कोर कार्ड पर. अगली गेंद इस बार थोड़े से दूर से लपेट लिया गेंद को. गेंद जाएगी शॉर्ट मिडाउन को क्लियर करते हुए लॉन्ग ऑन के दिशा में. सीमा रेखा के बाहर. 4 से स्कोर इस समय फ्लाई होता हुआ. 7 रन ऑन स्कोर कार्ड. प्रणय घरत कई 2-3 साल से जिनका जो खेल निखर रहा है वो काफी खूबसूरत है और हर वक्त उनकी बल्लेबाजी है वो कुछ अलग कर दिखाते हैं. हर वक्त खूबसूरत बल्लेबाजी उनकी तरफ से देखने को मिलती है. इस बार जरूर गेंद को प्रॉपर खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ रीजन में, लेकिन गेंद जाते भी इस समय सुपर कवर्स में. 2 से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 9 रन पर. तालियों की गूंजें दर्शाते भी 45 रनों का लक्ष्य है. स्टार्ट ड्रीम स्टार्ट दिए. इस बीच बैकफुट पे जाके गेंद को खेलना चाहते थे. डॉट बॉल. षटक पहिलं कंप्लीट झाले आणि 10व्या स्कोर कार्ड वरती 9. गोलंदाज संतोष. ओ ऑन ड्राईव्ह खेळला जातोय चेंडू. चांगलं शतरक्षण तिथे. एकदा परिपूर्ण होईल. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचली गेली ती 10. 30 चेंडू आणि 35चं इक्वेशन शेष आहे.
पुढचा चेंडू व अप्रतिम पॉइंटला मात्र चांगलं शतरक्षण धनंजय तिथे होते. शॉर्ट पॉइंट सेली पॉइंट रिझन मध्ये आपण बघताय चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. प्रणय घरत कट शॉट खेळण्याचा इरादा होता. बॉटम हँडचा चांगला यूज करण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू इथे अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. 3 चेंडू हाताळल्यात फक्त 1 धाव दिलेली आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या 9 चेंडूमध्ये 10 धावा 36 मध्ये 45चं टार्गेट आहे. और क्या कमबैकिंग कर रहे गेंदबाज. विकेट की तलाश में इस समय जरूर है. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय संतोष. इस बार पॅड आणि बॅडवरती चेंडू होता. थोडासा हळूवारपणे छोट्या बॅकलिपने चेंडूला खेळला गेलाय. डीप काउ कॉर्नर रिझन 2 धावा परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 ने आकार घेताना 12 चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. इथून तुषार मात्र कानमंत्र देताना प्रणयानं की 45 जर धावा बनवायच्यात इथून प्रत्येक चेंडूचं वेगळं महत्व आहे आणि प्रत्येक रनचं यूं ही नहीं मिलती राही को मंजिल एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. चिड़िया से पूछा कैसे बना आशियाना बोली उडान भरनी पडते बार बार तिनका तिनका उठाना पडता है. तर त्याच पद्धतीने इथे खेळावं लागेल आणि तो खेळ भरपूर महत्वाचा आहे. पुढचा चेंडू उलटा असा आहे. चांगलं एलिव्हेशन केलंय. चेंडूला मात्र कबर्सला लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळतायत. कबरचा खेळाडू चेंडू पर्यंत जाईल तोवरती 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 14 वरती स्कोर कार्ड पोहोचले. जबरदस्त एलिव्हेशन फुलटॉस करून मात्र प्रणय घरतनं जे 2 डॉट बॉल खेळले होते त्याची भरपाई केली असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या पोचले ती 14 वरती. याही वेळेला वडा शॉट क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह लेफ्ट इट ऑफ ड्राईव्ह. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोचले 18 वरती. हंस तो मरते हुए भी गाता है, मोर तो नाचते हुए भी रोता है. ये जिंदगी का फंडा है बॉस. दुख वाली रात नींद नहीं आती और सुख वाली रात चैन से कौन सोता है. पाणी घेऊन जा. खूप चांगलं शॉट सिलेक्शन बघायला मिळालंय. धावा स्कोर कार्ड वरती 18 धावा 9च्या सरासरीने इथे बिल्ड होत आहेत. आता धावा बनवायच्या त्या 27 आणि चेंडू शेष आहेत तुमच्याकडे ते 24. जबरदस्त मॅच आणि गरज खूप चांगल्या लयमध्ये खेळतायत आणि ज्याच्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला त्या संधीचं सोनं करताना MS11 साई संघाकडे प्रेशर कन्वर्ट करण्याचं काम करतायत. ही स्पर्धा तुषार घरत असेल प्रणय घरत असेल आणि साई 11 मान असतील यांच्यासाठी एक यादगार सफर म्हणून राहिले. ध्रुप असेल यतीन पाटील असतील खूप चांगली कामगिरी. जयराज असेल त्यांनी खूप चांगली कामगिरी केली स्पर्धेमध्ये. कीर्तेश घरत असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत त्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक अक्षरशः गाजवलेला आहे. बघूया धनंजय नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला स्लाइस करण्याचा इरादा होता. तिथे चांगला बॅकअप आहे. धावसंख्या 1 ने 19 वर पोहोचते. क्रिकेट हा खेळ क्षणोक्षणाला बदलणारा खेळ आहे. बुद्धिमत्तेची जोड तुम्हाला सातत्याने द्यावी लागते. या खेळामध्ये एफर्ट्स तुमचे लावावे लागतात आणि तुमची ऊर्जा वाचून तुम्ही जेवढं चांगलं खेळाल तेवढं मात्र तुमचा खेळ हा नेहमी बहरत असतो. धनंजय राईट मोर द विकेटचा मारा करताना यावेळेला क्रॅकिंग कव्हर्स ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ स्वीपर कव्हर्सला. चांगला थ्रो ॲक्युरेट थ्रो आहे. धावसंख्या 20 वर पोहोचले आणि आशिष जी परब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 7 रजनीमध्ये तुम्हाला 6 षटक प्रॉपर खेळायला मिळणं हा खऱ्या अर्थाने आयोजकांचा एक मोठ्या मनाचा भाग आहे. वॉट अ शॉट. काय यावेळेला बॅटला स्विंग केले तुषारनं. फेकताय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 24 वर. कारण अनेक आयोजक आहेत, अनेक स्पर्धा येतात, अनेक स्पर्धा जातात,
परंतु 2-3 दिवसांचा प्रवास संपल्यानंतर आयोजक सांगतात ना, आता षटकं कमी करायचे आहेत आणि तुम्हाला कमी षटकाच्या मॅचेस खेळायला लागतील. परंतु आशिष परब सरांना सांगितलं की भलेही एक दिवस आम्ही जास्त वाढवू, या स्पर्धेचा खर्च वाढेल, परंतु आमच्या ग्रामीण खेळाडूंना 6 षटकांच्या मॅचेस खेळायला मिळायला हवं आहे. आणि या 6 षटकांच्या मॅचेसमुळे एक संघ नवीन उभारला. संपूर्ण पालघर तालुक्यामध्ये ज्यांची आता ओळख निर्माण झाली तो साई इलेव्हन मान एक मोठी कामगिरी केले आणि त्याचं फळीत आहे 6 षटकांच्या मॅचेस. जर 1-2 संघ षटकांच्या मॅचेस असत्या तर हा प्रवास त्यांचा झाला नसता. आपण बघतायत आणखीन एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर थांबलाय 24 वर. 45चं टार्गेट आहे. 24 झालेले आहेत, अजून 21 बनवायचे आहेत. पुढचा चेंडू आपल्याला बॅड अँड पॅड मध्ये चेंडू होता. छोटा बॅकलिंगने पुनश्च फक्त फ्लिक केले. सिंगल्स फॉर सिंगल. धावसंख्या 25 वर पोहोचले. खऱ्या अर्थाने यादगार प्रवास हा प्रत्येकाचा ह्या टुर्नामेंटमध्ये बघायला मिळतोय. एका बाजूने MS11 झाई संघ सेमीफायनलची मोठी मॅच, प्रेशरवाला मॅच खेळताना ऑन स्क्रीन मात्र आमचे सूरज सुमित नक्कीच 18 चेंडूने 20 धावा डिस्प्ले करताना आपल्याला बघायला मिळतात. 18 चेंडू 20चं इक्वेशन आहे. एका बाजूने तुषार आणि प्रणय ही ओपनिंग पेअर आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यांची जी गुणवत्ता आहे, त्यांचा क्लास आहे आणि आजवरचं जेवढं ते क्रिकेट खेळल्यात त्याचा पूर्ण अभ्यास करून या 18 चेंडू 20 धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. आणि एका बाजूने व्यावसायिक क्रिकेटला ज्यांनी जवळून बघितलेलं आहे असे जे खेळाडू आहेत झाई इलेव्हन संघाचे, ते मात्र 20 धावा वाचवण्यासाठी आपला पूर्ण कौशल्यपणाला लावतील. पुढचा चेंडू तुषार यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्वीपर कव्हर्सला. धावसंख्या 26 वर पोहोचते. एक जबरदस्त प्रतियोगिता. प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकाने कौतुक करावं. खैरापाडा गावाचं एक सुंदर असं मैदान ज्यावरती आपण हिरवळ बघतोय आणि या हिरवळीवर खेळण्याचा जो अनुभव आहे तो भरपूर वेगळा आहे. यावेळेला प्रणय रिव्हर्स पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. आला इट्स अ डॉट बॉल. स्कोर 26. पुढचा चेंडू उलटा स्टिअर केले. फक्त एकदा परिपूर्ण होईल. धावसंख्या 27 वर पोहोचते. बूंदचे कहते ना की सागर भरताय. एक रन्सने मात्र पवनसूत नवली अंतिम मॅचकडे पोहोचण्याचा आपला इरादा पक्का करतायत. आपली पावलं अग्रेसर करण्यासाठी एक सुंदर पार्टनरशिप बहरते पवनसूत नवली संघाची. पुढचा चेंडू तुषार मोरे. हो, यावेळेला स्वीप केलाय. चेंडू मात्र सरळ जाते लॉंग लेगला. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करतायत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना 29 वर पोहोचले. तुषार मोरेचा ह्या मॅच टुर्नामेंटमधला प्रवास जर आपण बघितला तितकासा चांगला नाही आहे, परंतु अंतिम मॅच मध्ये त्यांनी केलेली ही जी पार्टनरशिप आहे ना 29 धावाची, जो मागचा सर्व बॅड पॅच होता ना त्याला आता विसरून तुषार मोरे हा लयमध्ये बॅटिंग करतोय. ही पवनसूत नवली संघाची जमेची बाजू आहे. एका बाजूने प्रणय जो ऑलवेज वेल खेळत आलाय, त्यांचा खेळ सातत्याने बहरताना दिसतोय आणि तो तुषार गरजची मिळालेली साथ विजयामध्ये कन्वर्ट करण्यासाठी सज्ज झाला असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु MS11 झाई सहजासहजी मॅच सोडणारा हा संघ नाहीये. पुढचा चेंडू आवडलेला मिस टाइम शॉट खेळला. शरीरापासून दूर खेळला गेला आणि शरीरापासून दूरही पडलाय क्षेत्ररक्षकाच्या. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 30 धावा, 15 धावा येणं गरजेचं आहे. अजूनही चेंडूंचा विचार केला आपण 13 चेंडू आणि 15 धावांचं इक्वेशन आहे. 1 टू गो, लास्ट टू गो. ओ, यावेळेला मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. 12-15चं इक्वेशन आहे. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये 30 धावा झालेले आहेत. एक अतिशय सुंदर द्वंद्व आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. कहते ना कि सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं पड़ती, नदी को बहने के लिए किसी पथ की जरूरत नहीं पड़ती,
जो बढ़ते ज़माने में अपने मजबूत इरादों के बल पर उन्हें अपनी मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नाही पडती. आणि तेही तितकंसं खरं आहे. या मॅचमध्ये आपण बघतायत एक टीम मिटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. 12-15 वाचवायच्या कशा आणि एका बाजूने 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये विचार करतायत 12-15 बनवायच्या कशा. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होत आहेत ना मित्रांनो, तेव्हा मात्र क्रिकेट जिंकत असतं. आणि या संपूर्ण क्राऊडला मी नमन करेन ज्याने आज संपूर्ण रात्रभर आम्हाला साथ दिले. हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही दोस्ती ग्रुप खैरापाडाच्या माध्यमातून तुम्हाला कोटी कोटी नमन करतोय की आमचे प्यारे दर्शक आहेत ना, त्याने आम्हाला एक सुंदर साथ दिले. त्यासाठी आम्ही या तमाम क्रीडा रसिकांचं अभिवादन करतोय आणि त्यांचं वेलकम करतोय या ग्रेट सेमीफायनलमध्ये. कारण दर्शकांची साथ भरपूर महत्त्वाची असते आणि ती साथ आम्हाला मिळते 7व्या दिवसाच्या रजनीमध्ये. आणि आता मला वाटते की थोड्या वेळामध्ये सूर्यसुद्धा उगवेल, परंतु दर्शकांनी दिलेली साथ काबिले तारीफ आहे. नेहमी म्हटलं जातं की होम इज डार्क विदाऊट मदर अँड लाईफ इज डार्क विदाऊट फादर. त्याच पद्धतीने जर मैदानावरती जर क्राऊड नसेल तर ते टुर्नामेंट ही थोडीशी त्याच पद्धतीची वाटते. त्यासाठी जो क्राऊड आहे ना, त्या क्राऊडला मानाचा मुजरा आहे. बळूया 12-15चं इक्वेशन आहे आणि गोलंदाजीसाठी प्राचारण केले संतोषला. नावामध्ये आनंद आहे, हर्ष आहे, परंतु इकडे तुषार आहे जो खूप चांगली बॅटिंग करतोय. आणि प्रणय पुढचा चेंडू, ओहो वाडा शॉट, लॉफ्टेड कट खेळला गेला आहे आणि तिथे काय चांगलं शतरक्षणाचा प्रयत्न होता, परंतु जातोय वन्स बाउन्स. 4 चौकार आणि आता 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आलेला चौकार, केलेली मिसफिल्ड, आलेले कमऱ्यावरती हात इथून विचार करायला लावतात MS11 झाई संघाला की आता कमबॅकिंग कसं करावं. मोक्याच्या क्षणी तुषार मोरेने दिलेली प्रणय करला साथ आणि खेळलेला ह्या पहिल्या वेरीपच बॉललेला लॉफ्टेड कट, जबरदस्त शॉट बघायला मिळाला. 11 चेंडू 11ची गरज आहे. संतोष इथे लॉंग ऑनला खेळतायत. आता मात्र मी थांबणार नाहीये हे सांगताना तुषार मोरे इज ऑन अ फायर. असा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती 44 चेंडूमध्ये 100 धावांचं रेकॉर्ड आहे लेदर क्रिकेटमध्ये. आणि तो जेव्हा बहरामध्ये येतो ना, तेव्हा मैदानाचा असा कुठला कोपरा तुम्हाला दिसणार नाही त्या ठिकाणी तुषार मोरेचा ट्रेडमार्क नसेल. पुढचा चेंडू, आता मात्र अवघ्या 7 धावांची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 10 आहेत, परंतु आलेले 2 बॅक टू बॅक चौकार हे दर्शवताना की उशिरा का होईना, परंतु जी एंट्री झाली ना तुषार मोरेची ती क्लास 1 आहे पवनसुत नवली संघासाठी. आता उडवला आणखीन एक शॉट, धनंजय चेंडूला फील्ड करतील, त्याचबरोबर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 39 वरती पोहोचलेली आहे. आदित्य मेघवाल काय काम केले आपण. आणि आशिषजी परब, आदित्य मेघवाल यांचंही कौतुक करावं लागेल कारण भरपूर चांगलं काम आमचे रोहित असतील, आशुतोष सिंग असतील, या प्रत्येकानं आम्हाला साथ दिलेली आहे. पिंटू सर असतील, एक अप्रतिम कामगिरी त्यांनी केले, त्यांना एक अभिवादन आहे. 39 झाले, 6ची गरज आहे. पुढचा चेंडू, ओ यावेळेला आपण बघतायत फलंदाज बाद होताना प्रणय जात आहेत माघारी. येणारी चेंडू तुमच्याकडे 8 आहेत आणि धावा बनवायच्या त्या 6. क्रिकेटचा खेळ असा आहे ना जो लोकप्रियतेच्या शिखरावर आज भारत देशामध्ये का आहे, त्याचं मागचं कारण ग्रामीण भागामध्ये खेळणारा क्रिकेट, त्याबद्दल असलेली माहिती, त्याबद्दल असलेलं कौशल्य आणि त्याबद्दल असलेली ओढ. प्रणय घरत टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होते. 14 चेंडू आणि 21 धावांची युजफुल इनिंग, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी बघायला मिळतात. आणि नेहमी म्हटलं जाते ना, जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळते. कारण टाळ्या हे तुम्ही ठरवून वाजवू शकणार नाही, त्या तुमच्या अंतःकरणातून पुढे येत असतात आणि तेव्हा टाळ्यांचा गजर होतो. जसं साई 11 मान संघासाठी झाला, ज्याने 37 वाचवल्या, 44 वाचवल्या आणि 41 वाचवल्या. आणि प्रथमेश बर्बे यांचंही कौतुक करावं लागेल. एक सुंदर कामगिरी, दोस्ती ग्रुपला साजेशी कामगिरी त्याने केले. न्यू मान आलाय,
मिस्टर करण मोरे. ओ यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. आता 7 चेंडू 6ची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवरती तुषार मोरेचं ट्रेडमार्क आणि त्यानंतर संतोषची एक्युरेसी. 7 चेंडू 6ची गरज. याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न होता बिहाइंड विकेट. आता आणखीन मॅच टफ झाले. 6 मध्ये 6ची गरज आहे. का मॅच आहे. संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर समन्वय आपण बघतोय या मॅच मध्ये. संयम क्या है, एक युद्ध है जो अपने विरुद्ध है. वक्त गूंगा नहीं बस मौन है. वक्त आने पे पता चलेगा किसका कौन है. तुम्हारे पास है उसकी कद्र करना क्योंकि आसमान के पास खुद की जमीन भी नहीं है. मॅच 6 चेंडू आणि 6 धावावरती आलाय. कहते ना तूफान की कमी नहीं जीवन में, लड़ते हुए सफर करना होगा. जो भी मिलेंगे जख्म सफर राहों में, उन्हीं जिंदगी का तजुर्बा कहना होगा. लाख जख्म खाने पर भी हर जख्म नया होगा. तजुर्बा चाहे कितना भी क्यों न हो, हर सफर नया होगा. यहाँ पर हर सफर नया होने वाला है. चला टीम मीटिंग भरपूर झाली. मॅच फील्ड सजून घ्या. मेगा फायनल अजूनही खेळवायचे. 6 मध्ये 6ची गरज. 2 चौकार आले होते. असं वाटलं होतं की मॅच एकतर्फा होईल, परंतु संतोषने सांगितलं जब तक मेरे हाथ में गेंद है ना दोस्त, इतना मैं आसानी से जीतने नहीं दूंगा. आणि तेच घडले. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. एक सुंदर बॅटल. प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकाने कौतुक करावं. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025चा हा दैदिप्यमान असा सोहळा, अनुपम सौंदर्याची उधळण, ग्रामीण क्रिकेटचं सुंदर असं दृश्य आणि प्रशांत गोलंदाजीसाठी आलाय. 6 मध्ये 6ची गरज. दोन्ही बंधू मोरे बंधू मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड अनुभव दोघांकडे आहे आणि त्यांचे सुपुत्र मानस यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. पप्पा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि काका सुद्धा. बघूया 6 मध्ये 6ची गरज. आणि व्हेरी फर्स्ट बॉल. एक सेट बॅटर तुषार मोरे बाद होताना. सन्यमान तुषार घरत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. योग्य वेळी एम एस झाई 11ला विकेट मिळाले. एम एस झाई 11चे जे चाहते आहेत त्यांच्या मनामध्ये आहेत आणि थोडंसं प्रेशर येते. 8 चेंडू 6 धाबा असताना 2 डॉट बॉल गेले आणि एक सेट बॅटर तुषार मोरे मागे परतलेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत तुषार घरत. 5 मध्ये आता 6 बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसा रूल्स आहे या स्पर्धेचा. अंतिम षटकामध्ये बघूया कशी मॅच खेळली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत, तर न्यू बॅटर तुषार. शॉर्ट बॉल आहे. उडवलाय चेंडूला. वॉट अ शॉट. धावसंख्या सिंगल डबलला कन्वर्ट करतायत. बॉटमॅनचा जबरदस्त उपयोग बघायला मिळाला. एक्सा कव्हर्स मध्ये काय शॉट खेळले होते. आदरणीय भूपेंद्र धोडी साहेब, विनोदजी पडबळे साहेब, दशरथजी चव्हाण साहेब आणि संतोषजी धोडी सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. येणारे चेंडू 3 लेगबाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट झाले आणि 3 धावा बनवायच्या. 3 चेंडू 3 रनची गरज. टाळ्यांचा गजर. एका बाजूने एम एस 11 झाई संघ ज्याची दहशत आहे, ज्याचा दरार आहे, तर दुसऱ्या बाजूने पवनसुत नवली संघ जो लढवई आहे आणि बलाढ्य आहे. बघूया
मॅच कशी रंगात येते. 3 मध्ये 3ची गरज आणि उडवलाय चेंडूला. चेंडू जातो या ठिकाणी, सिंगल्स कंप्लीट होईल. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ते तुषार होत आहेत बाद. 2 चेंडू आणि 2ची गरज. 2 चेंडू 2 धावेची गरज आहे. काय होईल, काय बिघडेल, या मॅच मध्ये बोलणं कठीण आहे. जबरदस्त मॅच. न्यूमॅन, करण येतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 2 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेस. 8 चेंडू 6 धावा असताना असं वाटलं होतं की पवनसुत नवली हा 2-3 चेंडू राखून मॅच जिंकेल, परंतु ही जी विकेट आहे ना, ती गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडलेली विकेट आहे. आणि कुठल्याही व्यक्तीच्या प्रेमामध्ये जर तुम्ही पडाल तर नक्कीच आपण बघतायत खोलवर डुबल्यानंतर, खोलवर उतल्यानंतरची हश्र माणसाची होते ना, ती खूप डेंजरस होते. तेच बघायला मिळते. 2 चेंडू 2ची गरज आहे. करण संघाचा एक तारणहार म्हणून स्ट्राईकला आहे, तर दुसरा करण आलाय, करण ठाकूर आणि करण मोरे. तर एका बाजूने प्रशांत शांतपणे गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 2ची गरज आहे. पुढचा चेंडू, सकरण, शॉट. टायमिंग खूप चांगला आहे. सिंगल कंप्लीट झालंय आणि 1 चेंडू आणि 1 रनची गरज. व्हॉट अ मॅच मित्रांनो. ही मॅच जर आवडली असेल तर मला प्रत्येक कोपऱ्यातून टाळ्यांचा गजर ऐकायचा आहे. मित्रांनो, टाळ्या वाजवायच्या आहेत, कंजूसी करू नका. अशी मॅच तुम्हाला पुनश्च बघायला मिळणार नाहीये. काय मॅच आहे, टाळ्यांचा गजर येतोय. 1 चेंडू आणि 1 रनची गरज. हृदयाचे ठोके वाढतायत. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. स्पर्श होऊ देऊ नकोस नकारात्मक विचारांचा जराही, पणाला लाव शक्ती सारी, तू कमजोर असला तरीही. गुडघे टेकू देऊ नकोस, असू दे परिस्थिती कितीही गंभीर, सळसळू दे रक्त पुन्हा एकदा आणि स्वतःला कर खंबीर. इथे प्रत्येकानं स्वतःला खंबीर करायचं आहे, ॲज अ गोलंदाज, ॲज अ फलंदाज. आणि दोन्ही संघाचे प्रेक्षक. क्रिकेट आहे, कुणी जिंकेल कुणीही हरेल, परंतु मित्रांनो, क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक या ठिकाणी जिंकते इज नो डाऊट. 7 रजनीमध्ये 6 षटकांचे मॅच. आणि प्रत्येक मॅच मधले असलेला अवर्णीय आनंद वर्णन करता येणार नाही. एवढं सुंदर आनंद दिला या मैदानानं, या स्पर्धेनं आणि दोस्ती ग्रुप खैरापाडानं. त्यासाठी त्यांचंही या ठिकाणी कौतुक होते. 1 चेंडू आणि 1 रनची गरज आहे मॅचकडे. जबरदस्त मॅच. ती फक्त या मॅचचा आनंद घेतो या ठिकाणी. कारण मॅच बद्दल जेवढं बोलावं ना मित्रांनो, जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. लास्ट टू गो. 1 रनची गरज आहे. चला जास्त टाइम घेऊ नका, अजूनही फायनल मॅच खेळायची आहे. मिस्टर करण का बाजूने दुसरा करण आणि समोर आहे प्रशांत. पैसा वसूल मॅच आहे मित्रांनो. या चेंडूसाठी टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा होऊ जाऊ द्या. ओ माय गॉड, सिंगल इथे कंप्लीट झालंय आणि हार्ड लक MS11 जाई.